जेव्हा कामावरती खूप सारं काम असतं आणि स्ट्रेस येऊन जातो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी ना एकदम डिस्टर्ब, म्हणजे एवढा स्ट्रेस येऊन जातो की कामामध्ये पण लक्ष जात नाही आणि पर्सनल लाईफमध्ये जे आपलं रुटीन असतं ना, ते सुद्धा विस्कळीत होऊन जातं. तसं माझं काहीसं आहे की थोडंसं ना सगळ्या गोष्टी बॅलन्स करायला वेळ लागतोय. पण एनिवेज आपण आपलं काम ठेवूया. 3-4 दिवस माझे ब्लॉग आले नाहीत, कारण खूपच नियोजन मॅनेज करताना मला खूपच थकवा वगैरे जाणवत होता. सो मी पुढे जाऊन तुमच्याशी डिस्कस करेन. तर आज पण आता दीपकला पटापट जायचं आहे नाईट शिफ्टला, त्याच्यामुळे मी आले 8 वाजता आणि त्याला जायचं आहे 9 वाजता. तर मागच्या शनिवारी झालो दाल खिचडीने, आज म्हटली काहीतरी छान बनवूया म्हणून पटकन कुकर लावली. भाज्या पहिल्या चिरून घेतल्या, कुकरमध्ये भाजी लावली आणि पटापट ती बॉईल करून झाली. आणि एका साईडला दीपक गेला होता पाव आणायला, कारण मी डायरेक्टली स्टेशनवरून आली, ती घरीच आली भाज्या घेऊन. तर पटापट साफ केल्या आणि स्वयंपाकाला लागली. सो ते पाव पण आता गरम करते आणि भाजीसुद्धा मी ते ऑलमोस्ट करून झाले, कारण आयशला मी एक वेगळी काढली आणि आमची. सो मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट करा, फॉलो करा. बाय.